संसद रत्न माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीनं हे जे महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्तानं उदंड प्रतिसाद हा मिळालेला आहे। त्याचप्रमाणे आमचे सुरेश भाऊ पण आता रक्तदान करणारच आहेत आणि याच्यातून फक्त जे आमचे संसद रत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब आहेत त्यांच्यासाठी आमच्या सर्वांनी अगदी आम्ही स्वतः उमेदवार असल्यासारखं कष्ट करून ज्यावेळी ते खासदार झालेत त्यांचा आम्हाला अभिमान आहे। खासदार साहेबांना उदंड असं आणि निरोगी छान आयुष्य मिळो आणि पुढील काळात आंबेगाव तालुक्यामध्ये आमच्या शिवसैनिकांवर खासदार साहेबांनी विशेष लक्ष ठेवू अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। संसद रत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आता थोड्याच वेळात मी स्वतः रक्तदान करणार आहे। महाविकास आघाडीमध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचं फार मोलाचं योगदान आहे। त्यांची भाषाशैली, लोकांच्या प्रती असणारा आदर, लोकांच्या प्रश्नांप्रती असणारी त्यांची संवेदना हे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं। एवढेच नव्हे तर दिल्लीच्या संसदेमध्ये अतिशय प्रभावीपणानं महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याचं काम डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब करत आहेत। ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अतिशय भूषणाव अशा प्रकारची ही गोष्ट आहे। डॉक्टर कोल्हे साहेब यांना त्यांचं उर्वरित राजकीय आयुष्य, उर्वरित सगळं आयुष्य उत्तम, आरोग्यदायी, अतिशय चांगल्या पद्धतीनं जावं अशा प्रकारची मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो। पक्षात तुमच्या ठाकरे पक्षामध्ये नेहमीच सुरेखाताईंचं तुमचे नेहमीच विविध विचारावर दोन विचार राहिले, पण आज तुम्ही एकाच गाडीमधून आलात, काय सांगाल? तुम्ही एकत्रित आलात? त्या कट्टर शिवसैनिक आहेत, तुम्हाला असं वाटतं त्यांचा आमचा विचार विरोधी आहे? म्हणजे त्या म्हटल्या असतील तर मला माहीत नाही, पण आमच्या बाजूने काही विरोधी विचार नाहीत। त्या माझ्या भाऊजाई आहेत, वहिनी आहेत, त्यांचे मिस्टर, त्यांच्या लग्नाला मी होतो, त्यांच्या वरातीत मी नाचलो होतो, त्याच्यामुळं ते काय आम्हाला नाचवणार नाही आता माहिती आहे, कारण एकदा नाचलो आहे आम्ही। त्याच्यामुळं काही झालं तरी आमची महाविकास आघाडी एक संघ राहील, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अवमेळ होणार नाही। महाविकास आघाडी कोणत्याही उमेदवाराला तिकीट देऊ, आम्ही सगळेजण अतिशय प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहोत। शिवसेनेचे आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे। उलट एखादा जर चुकीचा वागायला लागला तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू। त्याच्यामुळं तुम्ही निश्चिंत असा, माझ्या जवळच त्या उभ्या आहेत, त्यांना विचारा, आमचं कधीही टोकाचा विरोध आहे। उमेदवार उभं राहील, प्रचार करणार का तुम्ही? आता पक्ष ज्याला उमेदवारी देईल, दिली उमेदवारी, पक्ष मी काय म्हणते बारकाईने ऐका, पक्ष ज्याला उमेदवारी देईल, पक्ष नव्हे महाविकास आघाडी ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्याचं प्रामाणिकपणे काम आम्ही दोघं करणार आहे। काय तुमची हरकत आहे का? हां, तसं असेल आत्ताच सांगायचं त्यांच्या सगळ्यांच्या समोर। त्याच्यामुळं असं काही आमच्यात पहिलं मी क्लिअर करते, आमच्या दोघात कोणतेही राजकीय वाद नाही। दुसरी गोष्ट, बांधाचे पण वाद नाही, जमिनीचे पण वाद नाही। दुसरी गोष्ट, ते पण शिवसेनेचेच एक आमचे पदाधिकारी आहेत आणि ते जबाबदार जिल्हाधिकारी आहेत। त्याच्यामुळं आमच्यात म्हणजे वाद काय होतात, आम्ही पक्षी संघटना बांधतो आणि आमच्या शिवसेना पक्षात शिस्त आहे आणि त्या शिस्तीत चालताना कधीतरी समजा काही गोष्टींचा जरी आमच्या दोघांमध्ये एखाद्या गोष्टीत झालं तरी आम्ही आमचे परत एकमेकात डिस्कस करतो। आणि असं काय झालंय का सांगा ना? अजून नाही, काही झालेलं नाही, अजून काही झालेलं नाही आणि काय होईल का? होणार पण नाही। पण आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही दोघंही काम बरोबरच करणार आहे, परंतु आम्ही जो काम करतोय दोघंही शिवसेना पक्षाचंच काम करतोय। उद्धव साहेबांची आमची दोघांची नाळ एकाच पक्षाची आहे आणि दोघांची निष्ठा एकाच ठिकाणी आहे। त्यामुळं आम्ही आमच्या पक्षासाठी जे काय करायचे, आमचे वरिष्ठ जे आदेश देतील त्या आदेशाला आम्ही दोघंही बांधील राहू। सुरेश भाऊला तिकीट मिळण्याची शक्यता आहे, प्रचार करणार? माझ्या प्रचार प्रमुख असतील, स्टार प्रचारक सुरेश भाऊंना तिकीट असेल तर स्टार प्रचारक सुरेखा निवड असेल। आता टाळ्या वाजवून तुम्ही